हेलो, नमस्कार सर। प्रवीणा बात कर रही हूँ जियो की तरफ से। क्या मेरी बात अभिजीत सर से बात हो रही है? हेलो। जी सर, क्या मेरी बात अभिजीत सर से बात हो रही है? हाँ, बोलो ना मैडम। जी सर, ये एक सर्विस रिलेटेड और सर्विस फीडबैक रिलेटेड कॉल है जियो की तरफ से। क्या मैं सिर्फ आपके 2 मिनट ले सकती हूँ? मैं आपके लिए तो पूरी जिंदगी दे जी सकता हूँ। सर, आप बहुत दिनों से जियो का सिम इस्तेमाल कर रहे हो सर, जैसे कि 1 जनवरी 2024 से इस्तेमाल कर रहे हो। हाँ। और जिसमें सर आपने यहाँ पे 349 रुपए का जो रिचार्ज डाला था वो भी अभी आपका 25 दिन का बाकी है। ठीक है। और हाँ। जैसे कि सर मैं यहाँ पे चेक कर पा रही हूँ, आपके पास वीवो का फोन है जो कि 5G डिवाइस है। ठीक है। हाँ। हाँ। तो काफी दिनों से ना सर आप जियो के साथ जुड़े हो, तो कैसी लग रही है सर आपको जियो की सर्विसेज? आई जो होप इसमें जो आपको कोई भी प्रॉब्लम नहीं आ रही सर जियो की सर्विसेज में। मैं क्या बोल रहा हूँ मैडम, जियो की तो पता नहीं, लेकिन आपकी सर्विस बहुत अच्छी लगी। जी क्षमा चाहेंगे सर, ये एक प्रोफेशनल कॉल है और एक सर्विस रिलेटेड और ए- सर्विस फीडबैक रिलेटेड कॉल किया गया है। आपके यहाँ से ना सर एक रिक्वेस्ट आई थी कि आपको दूसरा ऑपरेटर में जाना है करके, तो मैं इसका रीजन जान सकती हूँ सर कि क्यों जाना चाह रहे हो आप दूसरा ऑपरेटर में? ऐसे ही नेट ही नहीं सर ठीक क्या? से चल रहा है, ये जियो का सब प्रॉब्लम ही आता है हमेशा। ओके, क्षमा चाहेंगे सर असुविधा के लिए। लेकिन सर आप निश्चिंत रहिए, अभी आपका प्रॉब्लम अभी हमारे पास अगर आया है तो डेफिनेटली हम इसको सॉल्व करा के देंगे। तो अभी मैं यहाँ पे चेक कर लेती हूँ अभी हमारे सिस्टम में। सच्ची में ना। तो मुझे बताइए सर, इंटरनेट चलाने में प्रॉब्लम आता है आपको या फिर कॉलिंग में आता है? सिर्फ इंटरनेट में ही आ रहा है क्या सर? हाँ, सिर्फ इंटरनेट नहीं आ रहा है। ठीक है। मुझे बताइए कि इंटरनेट चलाने में एग्जैक्ट क्या प्रॉब्लम आता है सर? स्लो स्पीड आता है, बफरिंग होता है, या एग्जैक्ट क्या पे एरर आता है? 5G नहीं चलता है, ये एरर आता है हमेशा। कुछ का एक मिनट सर। अर्जेंट काम करने लगा तो ऐसा ही हो जाता है हमेशा। कुछ एक मिनट। डाउनलोड नहीं होता, फोटोज वगैरह। अच्छा अच्छा, एक मिनट। नहीं चलता। ठीक है, एक मिनट। लाइन पे बने रहे, मैं यहाँ पे चेक कर लेती हूँ। और जी और वैसे ये प्रॉब्लम घर के अंदर आती है या बाहर कहीं भी जाते मैं हो जब तभी सेम? मैं इस जगह पे हूँ ना, इधर ही आती है हमेशा। इधर ही आता हूँ, खेत में बैठता हूँ इधर आके, तो हमेशा हमेशा ये प्रॉब्लम आती है। जी सर, हम समझ सकते हैं सर आपकी परेशानी को, लेकिन अभी हम भी नहीं चाहेंगे सर आगे चल के भी आपके साथ ऐसी सेम प्रॉब्लम आती रहे और आपको दूसरे ऑपरेटर में जाने पड़े सर। ठीक है, तो अभी आपका प्रॉब्लम अगर हमारे पास अगर आया है ना सर, तो ज़रूर हम इसको सॉल्व करवा के देंगे। ठीक है। हमेशा हमेशा ऐसा ही बोला जाता है आपकी कंपनी से। जी क्षमा चाहेंगे सर, अभी तक आपकी जो भी बात हो रही थी सर वो कस्टमर केयर से भी थी, लेकिन अभी आपका जो नंबर आया है वो सीनियर डिपार्टमेंट में आया है। और और अगर इसके आपका आगे का प्रॉब्लम अभी हमारे पास हमको, अगर आया है तो ज़रूर हम इसको सॉल्व करवा के देंगे। मैडम हमको अभी बताओ इसके आगे का ऑफिस किधर है, फिर हम उधर ही डायरेक्ट कॉल करेंगे। अभी पुणे हेड ब्रांच से कॉल किया गया है सर आपको, हाँ। लेकिन अभी आपका प्रॉब्लम अगर हमारे पास अगर आया है तो ज़रूर हम इसको सॉल्व करवा के देंगे सर। ठीक है। तो वैसे मुझे बताइए कि अभी आपके मोबाइल में डाटा रोमिंग चालू है या बंद है सर? वो क्या होता है मैडम, मराठी में बोलो। ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये डाटा रोमिंग चालू आहे की बंद आहे? डाटा रोमिंग हा, एक काम करा, सेटिंगमध्ये जा. मी तुम्हाला सेटिंग सांगते सर मोबाईलची. सेटिंगमध्ये जा. एक मिनट, जी. इसी मोबाईल के सेटिंग में जाना है ना? हा, सेटिंगमध्ये जा. त्याच मोबाईलच्या सेटिंग मध्ये. ओके, आलो. जी, सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर मोबाईल नेटवर्क अँड सिम कार्ड या ऑप्शनला क्लिक करा. मोबाईल नेटवर्क हम्म. नेटवर्क अँड इंटरनेट मोबाईल येते. नेटवर्क अँड सिम कार्ड. मोबाईल नेटवर्क अँड सिम कार्ड नाही येतो. नेटवर्क अँड इंटरनेट येते. ठीक आहे. इंटरनेट अँड मोबाईल नेटवर्क जे ऑप्शन येते ना त्यावर क्लिक करा सर. मोबाईल ना नेटवर्क अँड ही येते. हो 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 इंटरनेट. सर, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक करा. केले. हा, आता बघा तिथं क्लिक केल्यावर मोबाईल नेटवर्क अँड सिम कार्डचं ऑप्शन येते तुम्हाला. मोबाईल नेटवर्क अँड सिम कार्ड हम्म. नाही हो. सिम कार्ड अँड मोबाईल नाही नेटवर्क. ऑप्शन येते का? हा, मोबाईल सिम नेटवर्क. कार्ड आणि मोबाईल नेटवर्कचं ऑप्शन येते का? हा, आलं. हा, त्यावर क्लिक करा. केलं मॅडम. हा. आता तुमच्या मोबाईलमध्ये 2 सिम आहेत की सिंगल सिम आहे सर? 2 आहेत. 2 आहे. आता तुम्ही ज्या नंबरवरनं माझ्यासोबत बोलताय ते सिम 1 ला लावलेलं आहे की सिम 2 ला लावलेलं आहे? चेक करायला लागलो. ते कसं चेक करायचं? हा, तर मला ज्या नंबरवरून तुम्ही माझ्यासोबत बोलताय ना सर, त्यावर क्लिक करा. सिम 1 किंवा सिम 2 ला. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा रोमिंगचं ऑप्शन पण दिसेल सर. बघा. एक विषय झाला मॅडम, ते कुठल्याहून तुम्हाला बोलतो हेच कळलं नाही.
हे बघा मी तुम्हाला नंबर सांगते सर तो. हा. एक मिनिट. हा. 8 सापडला. हा. हा. क्लिक केलं. हा. त्यावर क्लिक केलं आता बघा तिथे डेटा रोमिंगचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला. डेटा रोमिंग हं. रोमिंग फक्त आहे, चालू नाही पण ते ऑफ. हा रोमिंग हा ऑफ आहे ना, त्याच्या खाली वायफाय कॉलिंगचं ऑप्शन दिसतंय का? वायफाय कॉलिंग नाही. हा एकदम फिकट कलर मध्ये असेल सर, नाईटच्या बरोबर दिसत असेल बघा. हाईट असेल पूर्ण ऑप्शन. वायफाय कॉलिंगचं ऑप्शन दिसतंय का तुम्हाला नाही तिथे मॅडम. खाली एकदम? नाही दिसत आहे का? लाईनवरच राहा, मी इथूनच चेक करते सर. लाईनवरच राहा. एक मिनिट सर. आपण ते हे ऑफ आहे त्या दिसतंय खाली. ठीक आहे. ऑफ आहे का? हा. एक मिनिट मी इथून चेक करते सर माझ्या सिस्टमला. तसं करता येते. जी सर बरोबर. जसं की सर मी इथे चेक केलंय आता माझ्या सिस्टमला. मी तुमच्या मोबाईलमध्ये एक सेटिंग पण केलेली आहे इथून. तर तुम्ही निश्चिंत राहा आणि सर मी तसं तुमच्या एरियामध्ये चेक केलंय. तर नेटवर्क वगैरे चांगलं आहे सर तुमच्या एरियामध्ये 4G आणि 5Gचं. पण पण मॅडम आता हा जो तुम्हाला जो हा बोला. म्हणजे आम्ही इथनं मोबाईल वापरतो ते तुम्हाला सर्व दिसतंय तिकडे सगळं. हो सर. सगळं. तुमची सगळी इन्फॉर्मेशन असते सर. हो सेटिंग वगैरे सगळं कळते सर. कारण हा जो कॉल जो केला गेलेला आहे सर तुम्हाला तो जिओमधनंच केला गेलेला आहे सर आणि तुम्ही जिओचं सिम वापरताय. ठीक आहे. हा. तर तुम्ही आता निश्चिंत राहा. तसा मी तुमचा प्रॉब्लेम हायलाईट केलेला आहे आमच्या टीमला. ठीक आहे. आमची सध्या टीम पण आता अवेलेबल आहे तुमच्या त्या एरियामध्ये. तर तुमच्या एरियातली जे काही नेटवर्क टीम जे आहे ना सर त्यांच्यासोबत बोलणं करून ही जी प्रॉब्लेम आहे तुमची ती आम्ही जेवढ्या लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ. तोपर्यंत तुम्ही जिओमध्येच कंटिन्यू करा. मॅडम थोडे दिवस एकदा याला यूज करून बघा. नक्कीच तुम्हाला यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळेल आणि प्रत्येक दिवसाला बघायला मिळेल सर. आणि मॅडम याला किती दिवस जातील? महिनाभर? वाटलं सर जोपर्यंत तुमचा रिचार्ज बाकी आहे ना सर तोपर्यंत तुम्ही एकदा याला यूज करून बघा. चेक करता किती दिवस बाकी आहे रिचार्ज? एक मिनिट सर लाईनवरच राहा. हा. आता हे जे तुमचे रिचार्ज जे बाकी आहे ना सर अजून मिनिट ते 25 दिवस व्हॅलिड आहे सर. वाटल्यास सर जोपर्यंत तुमचं रिचार्ज बाकी आहे तोपर्यंत एकदा यूज करून बघा. तसं आम्ही जेवढ्या लवकर सॉल्व्ह करता येईल ही प्रॉब्लेम तुमची तेवढ्या लवकर तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ. बरं ऐका मॅडम मग तोपर्यंत एक काम करू का दुसरीकडं हे करतो पोर्ट कार्ड. क्षमा मागेल सर क्षमा मागेल. कुठल्याही ऑपरेटरला गेल्यानंतर वापस जर का तुम्हाला जिओमध्ये यायचं असेल 3 ना महिने सर तर लागतील. 3 महिन्यापर्यंत नाही. 3 महिन्यापर्यंत नाही येऊ शकत सर तुम्ही. आणि मग त्यामध्ये तुमचा खर्च पण वाढेल आणि जे आहे रिचार्ज ते पण वेस्ट चाललं जाईल आणि जे पोर्टिंग कराल ते पण तुम्हाला तिथे पण तुम्हाला जाऊन रिचार्ज करावं लागेल. म्हणजे हा पण खर्च आणि सुरुवातीचा पोर्टिंगचा तो पण खर्च सर. हा बोला. मॅडम थांबा जरा ऐकून घ्या. 3 महिने झालं मी कॉलच करतो तुमच्या कंपनीला. क्षमा मागेल सर. मी समजू शकते सर आणि आम्ही पण तुमच्या धैर्याची तर प्रशंसा करतो. पण आता आम्हाला पण असं नाही वाटणार की समोर चालून पण तुम्हाला ही सेम प्रॉब्लेम यावी आणि तुम्ही दुसऱ्या ऑपरेटरमध्ये जावे तसं आम्हाला पण नाही वाटणार. अहो पण कारण कसं आहे ना सर आज जर बोला. तुम्हाला नाहीच वाटणार बरोबर आहे ते सगळं पण आम्ही इथं काय करू सांगा बरं तुम्ही. एवढं प्रॉब्लेम यायला लागलं शिव्या देतात माणसं. ओके सर समजू शकते सर आमचे प्रॉब्लेम. आणि 3 महिने झालं हेच बोलते जे ते मी ठीक करून देते मी हे करते आणि ते करते सगळे हेच बोलते सगळं. हो सर समजू शकते सर तुमची प्रॉब्लेम. पण बघा सर आता आम्हाला पण असं नाही वाटणार की समोर चालून पण तुम्हाला ही सेम प्रॉब्लेम यावी आणि तुम्ही दुसऱ्या ऑपरेटरमध्ये जावे तसं आम्हाला पण नाही वाटणार सर. कारण कसं आहे आज जर का तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आज ना तुम्ही उद्या नक्कीच पोर्ट करणार आहात आणि ह्याचं नुकसान कोणाला होणार आहे सर? आम्हालाच होणार आहे ना. आणि त्या एरियामध्ये जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे तर असे जिओचे भरपूर सारे कस्टमर असतील सर त्या एरियामध्ये ज्यांना हा सेम प्रॉब्लेम येत असेल बरोबर. तर कुठल्याच कंपनीला असं नाही वाटणार ना सर की त्यांच्या कंपनीचे एवढे सारे कस्टमर कमी व्हावेत बा म्हणून. नाही मॅडम तुमच्यामुळे थांबतो बरं का. तुमच्या शब्दाला मान देतो आता. हो सर. तर तुम्ही हे जेव्हा आता रिक्वेस्ट टाकलेली होती सर पोर्ट आउटसाठी तेव्हा तुम्ही आधार कार्डचा नंबर वगैरे दिला होता का कुणाला? नाही. ठीक आहे. तर मग आता डॉक्युमेंट्स वगैरे काही कुणालाही सबमिट नका करू सर. मी तुमचा प्रॉब्लेम हायलाईट केलेला आहे आमच्या टीमला. ठीक आहे. तर आता सर मी तुमच्या बेटर सहायतेसाठी ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छिते. तुम्हाला ना असं एक मेसेज आलेला असेल 1901 वरनं तर तो डिलीट करून द्या. कारण सर जर का तो कोणाच्या हातात लागला किंवा मग कुणाला शेअर वगैरे झाला ना सर तर तुमचा हा जो नंबर आहे तो कुणा दुसऱ्याला जाऊ शकतो आणि हा जर का तुमचा पर्सनल नंबर असेल तर नंतर समोर चालून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि हा जर तर किंवा मग आता ऑन कॉल पोर्ट आउट कॅन्सलेशनसाठी रिक्वेस्ट करून द्या सर.
तुम्हाला झालं? फक्त एक छोटासाच मेसेज करायचा आहे. हा बोला. काय झालं तर तुम्ही आहेच की मॅडम, ते करून द्याल ठीक. सगळं दिसतंय म्हणले तुम्हाला. नाही सर, हे कसं असते ना, असं नसते ना सर, काही काही गोष्टी आमच्या पण हातात नसतात सर. त्यामुळे त्याचा हो. गैरवापर न व्हावा हो यासाठी तो मॅडम मेसेज बरोबर. डिलीट करून द्या सर आताच. आणि ऑन कॉल पोर्ट आउट किंवा मग ऑन कॉल पोर्ट आउट कॅन्सलेशनसाठी रिक्वेस्ट करून द्या. तुम्हाला फक्त एक छोटासाच मेसेज करायचा आहे. कॅपिटलमध्ये कॅन्सल लिहा. थोडी जागा सोडून हा तुमचा मोबाईल नंबर टाका स्पेस आणि देऊन या ना, मेसेजला सर 1900 ला पाठवून द्या. स्पेस देऊन ना, पेस. हो, हो. थोडी जागा सोडा आणि हा तुमचा मोबाईल नंबर टाका. मॅडम तुम्ही ठीक लय फास्ट बोलताय मॅडम. ठीक आहे सर. काही हरकत नाही. आरामात बोलते. तुम्हाला समजलं ना सर पण? हो, हो. कॅपिटलमध्ये कॅन्सल, थोडी जागा सोडून हा तुमचा मोबाईल नंबर आणि 1900 ला पाठवून द्या. तुम्ही एवढं समजून सांगता मॅडम, समजलं सगळं. ठीक आहे. किंवा मग एक काम करा सर, तुम्ही आता आधार कार्डचा नंबर वगैरे नव्हता दिला ना कुणालाच? नाही. कशाला देतो? ठीक आहे. हॅलो. हं. हॅलो. बोला. आता मग ठेवू का मग कॉल? तुम्ही ठेवताय तिकडून. सर तर एक मेसेज करून द्या ना सर, आणि कॅन्सल झालं नाही झालं ते पण चेक करून सांगते सर मी तुम्हाला. तुमचं काय ह्यानं काय हे होणार आहे का? म्हणजे काय म्हणते, तुमचा काय प्रॉफिट आहे का? फायदा आहे का तुमचा? त्यासाठी हे करतो बघा तुमचं सर, काय? आम्ही तुमच्या सहायतेसाठीच बसलेलो आहोत सर. नाही, ठीक आहे. आमचा आधी फायदा तुम्ही सोडा. ऐका मॅडम. हं. हॅलो. बोला. मी काय म्हणतोय, तुमचा काय प्रॉफिट असला तर ह्यात करतो. तुम्हाला जर काय प्रमोशन होणार असलं तर ह्या मेसेजमुळं. सर तुम्ही निश्चिंत राहा सर. तुमचा प्रॉब्लेम असं काही अहो नाही आहे सर. ठीक आहे. आम्ही जो आता मॅडम, तुम्हाला जो कॉल केला गेलेला आहे. मॅडम मी बोला, तुम्हाला बोला. काय बोलतोय तुम्हाला मी, तुम्ही काय ऐकताय? बोला, बोला. तुम्ही ऐकूनच घेत नाही. हेच तर तुमच्या कंपनीचा प्रॉब्लेम बोला आहे. सर. बोला, बोला, बोला. अहो मॅडम, तुम्हाला म्हणजे काय हे होणार आहे का? म्हणजे ह्याचं काय प्रॉफिट होणार असलं तर कॅन्सल करतो असं काही नाही तुमच्यासाठी. आहे सर. तुम्ही आमचे तुमच्यासाठी. व्हॅल्युएबल कस्टमर आहात सर. तुम्ही आहात तर आम्ही आहोत सर. आम्ही पण तुमच्या सहायतेकरिताच बसलेलो आहोत. नाही ते बरोबर आहे. मॅडम ऐका, हं. तुम्ही बोलताय म्हणून फक्त करायला लागलोय, म्हणून म्हणलं तुमचं प्रॉफिट होणार असेल तर करतो, नाही तर कंपनी बदलून टाकतो. ठीक आहे. तर मग कॅन्सल करून टाका सर, जेणेकरून करू त्याचा ना? गैरवापर नाही होईल. तुमच्या फायद्यासाठी करा सर. ठीक आहे. तुमच्या फायद्यासाठी करा, जेणेकरून तुम्हाला सर्व्हिसेस पण चांगली भेटावी आणि तुमचे पैसे पण वाचावे सर. आणि जे एक्स्ट्रा फॅसिलिटी मिळत आहे ते पण तुम्हाला मिळत राहावी. थँक्यू मॅडम. अशी तुम्ही पहिलीच व्यक्ती असतात जे माझ्या फायद्याचं बघत आहे. जी बिलकुल सर, कारण तुम्ही आमचे व्हॅल्युएबल कस्टमर आहात सर. ओके. मग कॅपिटल कॅन्सल करायचं का? एक काम करा, 1901 वरनं जो मेसेज आला ना तो डिलीट करून द्या. तुम्ही आधार कार्डचा नंबर वगैरे नव्हता दिला ना कुणालाच? नाही. हं. ते मेसेज 1900. हॅलो. बोला. कॅन्सल म्हणून पाठवू का? सबमिट करू इथनं? हं. हां? कॅपिटलमध्ये कॅन्सल, थोडी जागा सोडून हा तुमचा मोबाईल नंबर आणि 1900 ला पाठवून द्या. मॅडम धन्यवाद म्हणा एकदा, मग करतो लगेच. हां, ठीक आहे. बोला सर. धन्यवाद म्हणा एकदा. सर तुम्ही कॅन्सल तर करा. मॅडम धन्यवाद बोला तुम्ही, लगेच करतो लगेच. ठीक आहे सर. थँक्यू सर. बोला. कॅन्सल करा. धन्यवाद म्हणा सर. मॅडम धन्यवाद. सर जर तुम्ही कॅन्सल करणार असाल ना सर, तर मी ते चेक करून पण सांगते सर. मॅडम ते मी तुमच्या लगेच फायद्यासाठी. ऐका मॅडम, मी लगेच एका सेकंदात करतो. फक्त धन्यवाद म्हणा तुम्ही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही सर. तुम्ही जिओमध्येच कंटिन्यू करा सर. कारण तुमचा फायदा पण तुमच्यामध्येच मॅडम. आहे. तुम्ही आधी मेसेज तर करा सर. कारण कसं आहे बघा सर, आम्ही जे करत आहोत ना सर, तुमच्या सहायतेकरिताच करत आहोत. कारण जर का हा नंबर कोणाच्या हातात लागला किंवा कोणाला शेअर वगैरे झाला ना सर, तर तुमचंच नुकसान आहे सर त्यामध्ये. ते बरोबर आहे. आमच्या नुकसानाचं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त धन्यवाद बोला, लगेच कॅन्सल करतो. हॅलो. तर बघा सर, आम्हाला पण काही रूल्स फॉलो करावे लागतात सर. तुम्हाला कॉल हँडलिंगमध्ये ती स्क्रिप्ट फॉलो करावीच लागणार आहे आम्हाला. ठीक आहे? हां. हां, तर तुम्ही एकदा कॅन्सल जर करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर सांगते. प्रोसिजर सांगा नाही सांगा. फक्त तुम्ही बरं धन्यवाद ठीक म्हणा. आहे, काही हरकत नाही सर. तुम्ही 24 घंट्यामध्ये कधी पण कॅन्सल करू शकता. कॅपिटलमध्ये कॅन्सल, थोडी जागा सोडून हा तुमचा मोबाईल नंबर आणि 1900 ला पाठवून द्या. ठीक आहे? ते होऊ शकत जिओमध्ये नाही वेळ मग. दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू. सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू. ते होऊ शकत नाही. ठेवा कॉल. तुम्ही धन्यवाद म्हणला तर लगेच कॅन्सल करतो.
ठीक आहे, आताच तर म्हणलं सर, मग कॅन्सल करून टाका. धन्यवाद म्हणा. ठीक आहे सर, धन्यवाद सर. बोला, हा. आता कॅन्सल करू शकता सर, कारण तुमचंच नुकसान होईल सर. तुम्ही जर पाठवलाय कॅन्सल नाही केलं तर. कॅन्सलचा मेसेज पाठवला बघा, चेक करा. आता तुम्हाला काय मेसेज आलाय सर रिटर्न? काहीच नाही अजून. हा आला. यू आर काय मेसेज आला? रिक्वेस्ट टू बोला. कॅन्सल पोर्टिंग इज रिजेक्ट काय तर आहे. पूर्ण मेसेज वाचून दाखवा सर. मॅडम आता किती दिवस पोर्ट करता येत नाही? असं काही नाही आहे सर, तुम्ही कधी पण टाकू शकता, पण आता काही पोर्ट वगैरे काही Porting करू is- नका सर, कारण कसं आहे ना, आम्ही जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही ना सर, तोपर्यंत तुम्ही जिओमध्येच कंटिन्यू करा. तसं आम्ही जेवढ्या लवकर सॉल्व्ह करता येईल ही प्रॉब्लेम तुमची, तेवढ्या लवकर तुम्हाला सॉल्व्ह करून देऊच सर. तोपर्यंत तुम्ही जिओमध्येच राहा सर, ठीक आहे? Thank you. जेणेकरून आम्ही परमनंटली तुमची प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकू, बरं. ठीक आहे? हा, धन्यवाद म्हणा अजून एकदा मॅडम. जिओमध्ये वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. तुमचा दिवस शुभ राहो. Thank you, थँक्यू madam. सर. थँक्यू.